गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मनीषा मुकुंद ताम्हाणे. आज पुन्हा एकदा या जादुई सकाळमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. अभिनंदन करते, थँक यू देते, धन्यवाद देते, की आपण सर्वजण मला भरभरून प्रतिसाद देत आहात. हे जादूचे पुस्तक तुम्ही मनापासून ऐकत आहात. तुमच्या लाईफमध्ये नवीन-नवीन चेंजेस घडण्यासाठी आपण हे जादूचं पुस्तक सुरू केलं आणि ते आपण सर्वजण खूप आनंदाने ऐकत आहात, पाहत आहात, वाचत आहात. त्यासाठी तुमचे मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक यू, तर चला तर मग आपण सुरुवात करूया प्रार्थनेने, की आजचा आपल्याला हा जादूची सकाळ म्हणजे आजचा आणखी एक दिवस आपल्याला जगण्यासाठी दिलाय परमेश्वराने. त्यासाठी आपण त्याच्या मनापासून आभार मानूया, धन्यवाद देऊया. हे परमपिता परमात्मा, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला तुम्ही माझ्यासोबत राहण्यासाठी, आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला. त्यासाठी मी मनापासून तुमचे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आजचा हा दिवस सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. आनंद, प्रेम, सन्मान, प्रशंसा आणि जॅकपॉट घेऊन आलेला आहे. त्यासाठी मी या दिवसाचे मनापासून स्वागत करते, धन्यवाद देते. माझ्या आतमध्ये खूप शांती आहे. शांती आहे, शांती आहे, शांती आहे आणि माझ्या आतमध्ये शक्ती देखील आहे. त्या शक्तीचा मी पुरेपूर वापर करत आहे. त्यासाठी त्याचबरोबर तुम्ही मला प्रचुर मात्रामध्ये धन दिलं. त्या धनाचे सुद्धा मी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. माझ्यासोबत माझ्या संपर्कामध्ये प्रत्येक जो कोणी व्यक्ती येतोय, वस्तू येते, जागा येते, वातावरण येतंय, समय म्हणजे वेळ येते, पैसा येतो किंवा ॲटमॉस्फिअर येतंय. अ, वेगवेगळी लोकं येतात. त्यांना सगळ्यांना मी ब्रह्मांडातील प्रत्येक ऊर्जेला मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. कारण प्रत्येक वस्तू, ऊर्जा, एनर्जी, वातावरण, परिस्थिती या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कशा आहेत? अनुकूल आहेत म्हणून. मी कृपाशाली आहे आणि मी भाग्यशाली आहे. त्यासाठी मी नारायणा तुमचे असीम, असीम म्हणजे खूप खूप कृपाभिलाषी आहे मी तुमची. त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद देऊया, की त्या ऊर्जेमुळेच आजचा आणखी एक दिवस आपल्याला जगायला मिळालाय. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. मी आपण प्रत्येकाने आपण आपल्या आई-वडिलांचे धन्यवाद द्यायचे. त्यांच्यामुळेच आज आपण इथे पोहोचलोत. त्यांच्यामुळेच आज इथपर्यंत नोकरी करू शकलोत, संसार करू शकलोत, आयुष्य खूप निरोगी, निरामय आणि नित्यानंद जगू शकलो. कारण त्यांनी ज्या शिकवण दिली, ती शिकवण आपण परिपूर्णपणे पार पाडत असून, त्या पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग आपण स्वीकारलेला आहे. मग त्यांच्या या शिकवणीला शत धन्यवाद. त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आयुरारोग्य, पैसा, संपत्ती, पती-पत्नी, मुलं, सांसारिक जीवन, त्याचबरोबर वैवाहिक जीवन, हे सगळ्या गोष्टी मिळाल्या. त्यासाठी परमेश्वराचे, आई-वडिलांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद आणि खूप-खूप आभार. अजूनही कित्येकांचे आई-वडील त्यांना सांभाळतात, की ही वेळ आपण त्यांना सांभाळायची आहे, तरी पण ते आपल्याला सांभाळतात. रोज स्वतःहून तेच फोन आपल्याला करतात. त्यासाठी सुद्धा त्यांच्या मनापासून आभार, धन्यवाद. थँक यू. थँक यू सो मच. हम जीवन के आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सफल आहोत. त्यासाठी परमेश्वराचे खूप-खूप धन्यवाद. आई-वडिलांचे देखील खूप-खूप धन्यवाद. आपण विचार, वाणी आणि व्यवहार यांनी सकारात्मक होऊनच वागतो. कारण आपल्यावर तसे संस्कार केले आहेत. आपण सदैव सत्य बोलतोय, खरं बोलतोय. त्यामुळे आपण चांगल्या मार्गावर प्रवास करत आहोत. त्यासाठी सुद्धा युनिव्हर्सचे, आपल्या सर्वांचे, कुटुंबियांचे खूप-खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याला निरोगी जीवन, निरोगी शरीर, खूप सुंदर त्वचा, लांब-लांब केस, सुंदर डोळे, खूप छान नाक, श्वास घेऊ शकतो त्याने आपण, बोलण्यासाठी तोंड, दात, जीभ, थ्रोट चक्र, त्याचबरोबर आज्ञाचक्र, सहस्रार चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र, या सर्व चक्र आपल्या ॲक्टिव्ह आहेत. खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे आपण स्टेबल आहोत आणि आपली रोज भरभराट होत आहे. त्यासाठी आपण सर्वांचे मनापासून आभार मानत आहोत.
धन्यवाद देत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपण खूप आनंदी, खूप खुश आणि संतुष्ट आहोत. त्यासाठी परमेश्वराचे मनापासून खूप खूप आभार मानत आहोत. आपलं चित्त कसं आहे? शांत आणि संतुष्ट आहे. त्यासाठी सुद्धा परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद. आपले प्रत्येकाचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहेत, विश्वासाचं नातं आहे आणि ते आपण परिपूर्णपणे पार पाडतोय. त्यासाठी युनिव्हर्सचे, परमेश्वराचे, आपल्या इष्ट देवतेचे, कुलदेवतेचे मनापासून खूप खूप धन्यवाद. परमेश्वराने आपल्याला जो आशीर्वाद दिलाय, त्या आशीर्वादाने आपण सप्त सितारा खूप सुंदर असं जीवन जगत आहोत. आपल्या लाईफमध्ये एक गोल्डन पिरियड चालू आहे आणि तो आयुष्यभर चालणार आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचे या वास्तूचे, जमिनीचे म्हणजेच पंचतत्वांचे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्वांचे मनापासून आभार मानूया. खूप खूप धन्यवाद देऊ, की त्यांच्यामुळेच आपलं संपूर्ण शरीर निरोगी, निरामय आणि नित्यानंद आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा. आपल्या या मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये आजचा आपला धडा आहे दिवस 11वा जादुई सकाळ. मॅजिक बुक ही जी रामदाबांनी पुस्तक बनवलंय आपल्यासाठी, तर त्यांना शतशत धन्यवाद. कारण त्यांनी एक-एक धडा, एक-एक पाठ एवढा सुंदर बनवलाय, की त्यामधून आपण नवनवीन जीवन कसं जगायचं हे आपण शिकत आहोत. आजच्या धड्याचं नाव आहे जादुई सकाळ आणि याच्यामध्ये आपण या जादुई सकाळमध्ये आपण पुढे पाहणार आहोत, की कित्येक लोकं अशी आहेत समाजामध्ये, जगामध्ये, की त्यांना त्यांची सकाळ होतच नाही. रात्र रात्रीचंच कोणी पहाटे मरून जातं, कोणी रात्री मरून जातं. अटॅक येऊन जातो, काहीही होऊन जातं. पॅरालिसिस होऊन जातं, वेगवेगळे आजार होऊन लोकं मरतायत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही जादूची सकाळ नाही. पण आपल्यासाठी जादूची सकाळ आहे, कारण आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी मिळाला. मिळालाय की नाही? तुम्हालाही मिळालाय, मलाही मिळालंय. त्यामुळे ह्या जादूच्या सकाळची आपण सुरुवात करूया. मी स्क्रीन शेअर करते. सर्वांना माझी स्क्रीन व्हिजिबल आहे ना? थँक यू, थँक यू. आजचा आपला दिवस आहे 11वा जादुई सकाळ. या जादुई सकाळमध्ये आपण सर्वांना गुड मॉर्निंग म्हणतो. उठल्या-उठल्या हात रफ करून कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. असं सकाळी-सकाळी म्हणतो आणि असं म्हणायचं आहे रोज सगळ्यांनी. जेणेकरून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश, लक्ष्मी, सरस्वती यांचा वास आपल्या हातामध्ये असतो आणि तो जो वास आहे म्हणजे त्यांचं स्थान आहे, ते अजून बळकट व्हावं, त्यासाठी त्यांना नतमस्तक होऊन दर्शन करायचंय आणि आपल्या जीवनाच्या आजच्या सकाळला सुरुवात करायची आहे. चला तर मग काय दिसत आहे समोर आपल्याला? हे चित्र दिसत आहे. एक खोली दिसत आहे. तिथे एक बाथ टब दिसत आहे. गरम पाण्याच्या वाफा दिसत आहेत. स्टार दिसत आहेत. खिडकी आहे. म्हणजेच काय आहे बाथरूम आहे. तिथे एक कबर्ड आहे. त्या कबर्डमध्ये टॉवेल्स आहेत. इकडे उजवीकडे अ, आरसा दिसत आहे. वेगवेगळ्या कलरच्या बॉटल्स आहेत शॅम्पू वगैरे ह्याच्या. साबण ठेवण्याचा ट्रे दिसत आहे. ब्रश ठेवण्याचा ट्रे आहे. वेगवेगळं सामान आहे. वॉश बेसिन आहे. तिथे सुद्धा आपण जादू निर्माण करू शकतो. या अ, बाथरूममध्ये सुद्धा. तर लेखिकेने कसं सांगितलं आहे समजून, की जादू क्रिएट करण्याची ही सुरुवात आहे. एक तर सुरुवात बेडवरच होते. खूप खूप धन्यवाद देतो आपण तिथे आणि धन्यवाद दिल्यानंतर आपण पुढची गोष्ट करतो. वॉशरूमला जातो, टॉयलेटला जातो, अंघोळीला जातो. मग तिथून आपण सुरुवात करत आहोत. मग कशी जादू घडते? तर ती पाहूयात आपण.
तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला विचार करता येतो, आनंद होतो, प्रेम करता येते. रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी विशेष आहेत, याची जाणीव ठेवा. अगदी खरं आहे. आपण जिवंत आहोत याची जाणीव ठेवली, तर आणखी एक दिवस जगण्यासाठी मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला जादूमय जीवन जगण्यासाठी मिळणार आहे. तुम्हाला विचार करता येतो? हो, विचार करता येतो आपल्याला. करतो ना आपण विचार? हो. आनंद होतो? हो, होतो आनंद. खूप छान आनंद होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद होतो. तुम्ही सर्वांनी अ, मॅजिक बुक सुरुवात केली आहे, ऐकताय, वाचताय, त्यासाठी खूप आनंद होतोय. तुमच्या लाईफमध्ये नवीन-नवीन जॅकपॉट होतात, त्यासाठी खूप-खूप आनंद होतोय. रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहेत याची जाणीव ठेवा, असं लेखक म्हणतात. कोण म्हणतात? मार्कस ऑरेलियस हे असं म्हणतात. हे जो रोमन सम्राट आहे. आपण जर याची जाणीव नाही ठेवली, तर काय आहे, मी काय लगेच मरणार आहे का? मी काय जगात जाणार आहे का? माझं आयुष्य खूप मोठं आहे. असं-तसं म्हणून आपण कृतघ्न होतो. पण याच बाबतीत जर आपण कृतज्ञ राहिलो, की परमेश्वरा तू आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला, त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. मला विचार करण्यासाठी खूप चांगला मेंदू दिला, त्यासाठी धन्यवाद. मला आनंदही होतो यासाठी भावना दिल्यात, खूप चांगलं हृदय दिलं त्यासाठी धन्यवाद. आणि रोज सकाळी मला असं सुंदर सकाळ देण्यासाठी तू मला उठवलंस त्यासाठी तुझे खूप-खूप धन्यवाद. थँक सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा. याची हमी मिळवण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची सकाळ. ही कृतज्ञतेने भरून टाका. किती सुंदर ओळी दिलेल्या आहेत. सुंदर जादूमय जीवन आपल्याला जर जगायचं असेल आणि सुंदर सकाळ, सुंदर दिवस, जॅकपॉटवाला दिवस जर आपल्याला घडवायचा असेल, तर उठल्या-उठल्या बेडवरून उठल्यानंतर कराग्रे वसते म्हणायचं, हात जोडून नमस्कार द्यायचा आहे, धरती मातेला धन्यवाद द्यायचा आहे, पंचतत्वांना धन्यवाद द्यायचे आहेत आणि आजूबाजूच्या ज्या दिसतात अशा कमीत कमी 10 वस्तूंना आपण काय करायचंय? कृतज्ञता व्यक्त करायची. आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये कूलर आपल्याला थंड हवा देतो रात्रभर. काय एनर्जी तो थकतोय का? आपण थोडं काम केलं का थकतो. तो नाही थकत. त्याला भरभरून ग्रॅटिट्यूड. किती छानपणे चालतो, किती थंड हवा देतो, किती थंड हवा सगळीकडून पसरवतो पूर्ण रूम थंड करण्यासाठी. ह्या कूलरला खूप-खूप धन्यवाद. घड्याळाला धन्यवाद हो. इलेक्ट्रिसिटीला धन्यवाद. बोर्डला धन्यवाद. बेडला धन्यवाद. पिलोला धन्यवाद. अशा बऱ्याच अशा 10 गोष्टींना आपण धन्यवाद देऊन सुरुवात करायची आहे. जेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील. प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्याच्या, आभार मानण्याच्या अनेक संधी भरभरून येत असतात. मी माझी मुलगी रोज सकाळी लवकर उठते त्यासाठी तिला खूप धन्यवाद देते. खूप धन्यवाद मनस्वी. किती लवकर उठते, सकाळी आवरते, अंथरूण-पांघरूण काढते, झाडून घेते, फरशी पुसते, खूप स्वच्छ आणि सुंदर अंघोळ करते, चांगला ब्रश करते. त्यासाठी तिचे खूप खूप धन्यवाद. कारण तिने तिचं एक रुटीन ठरवून ठेवलेलं आहे. त्या रुटीनमध्ये ती खूप छान पद्धतीने वागते. त्यासाठी तिचे खूप खूप धन्यवाद. कारण ती मला मदत देखील करते. म्हणून तिचे खूप खूप धन्यवाद. प्रत्येक सकाळी उपकृत होण्याचे आभार मानण्याच्या अनेक संधी आपल्याला देत असतात. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं भरभरून करण्यास जास्त वेळ लागतो असंही नाही. काही चंद सेकंद लागतात आपल्याला फक्त. कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करता, तितक्याच सहजपणे ही गोष्ट करू शकता. कोणती? ग्रॅटिट्यूड देणे, धन्यवाद देणे, धन्यवाद बोलणे, धन्यवाद लिहिणे. घरात आजूबाजूला जेवढ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना धन्यवाद द्यायचे. सकाळच्या या वेळेत तुमची नित्याची कामं उरकत असताना हीच वेळ असते. मग आपण झाडून घेतोय, झाडूला धन्यवाद, त्या सुपलीला धन्यवाद, जो कचरा निघालाय त्याला सुद्धा धन्यवाद. कारण त्या कचऱ्यासोबत माझ्या घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जात आहे आणि नव्याने पॉवरफुल एनर्जी माझ्याकडे येत आहे. त्यासाठी धन्यवाद. अशा बऱ्याच गोष्टी आपण विसरतो, विचार करत नाहीत. पण त्या आजपासून विचार करायचा आहे. या वेळेत तुमची नित्याची कामं उरकत असताना हीच वेळ असते, जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्याही नकळत तुमच्या मनात येतात. अशा वेळी तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाकण्याचा आणखी हा फायदा होतो.
बोनस तुम्हाला मिळतो. कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनानं लक्ष केंद्रित झालं, की बस हानिकारक, नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला जागाच राहत नाही. या कृतीमुळे तुमचा पुढील कालखंड चांगला जाईल. अगदी पुढील ती आनंदाची आणि अविश्वासाची भावना तुमच्या मनात निर्माण होईल. जेव्हा जेव्हा तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यासमोर जादूच्या घटना तुम्हाला दिसेल. हो, नक्कीच दिसायला सुरुवात होते आणि मग आपण खऱ्या जादूच्या जीवनात उतरलो याची भावना आपल्याला यायला सुरुवात होते. तुम्हाला आयुष्यात आणखी एक दिवस देण्यात आला आहे, त्याबद्दल आपण आभार मानायचे आहेत. आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या-उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही. असं आपल्यापैकी कोणीही सापडणं हे कल्पनेपलीकडचंच आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल, की नवीन दिवस हा एवढा काही महत्त्वाचा नाही, तर तुम्ही फक्त एक तो दिवस चुकून बघा. तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या घरच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असो किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल. काहीही असो, ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होता, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या आणखी एक दिवसाची आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रात्री चांगली झोप लागल्याबद्दल आभारी आहे असे म्हणा. तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना, गादी, चादर अशी उशी पांघरूण असणे इतके तुम्ही भाग्यवान आहात का? हो, नक्कीच मी भाग्यवान आहे. तुम्हीही आहात ना? सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवता क्षणी आभार माना. तुमच्याकडे स्नानगृह आहे, त्यासाठी आभार माना. प्रत्येक ठिकाणी नळाची तोटी फिरवली की लगेच तुम्हाला ताजं, स्वच्छ, थंड आणि गरम पाणी येतं, त्यासाठी आभार माना. अनेक लोक संपूर्ण जगभरात खड्डे खणून त्यामध्ये पाईप टाकून ते पाईप संपूर्ण शहरामधून सगळ्या रस्त्याच्या कडेने फिरवून तुमच्या घरापर्यंत आणतात. म्हणूनच नळाची तोटी फिरवलीत, की तुम्हाला सुंदर ताजे थंड किंवा गरम पाणी मिळतं. म्हणून त्यासाठी काय करायचंय? आभारी आहे असे शब्द उच्चारायचे आहेत. मनापासून ग्रॅटिट्यूड द्यायचे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्टवर पोहोचता. टूथपेस्ट पर्यंत पोहोचता. आभार माना, कारण त्याच्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात इतक्या आनंदाने होणार नाही. टॉवेल, साबण, आरसा, स्नानगृहातील प्रत्येक गोष्टीचे आभार माना. कारण या सगळ्यांनी तुम्हाला चांगले जागे होण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसाची तयार होण्यासाठी खूप मदत होते. त्यासाठी तुम्ही आभारी आहे असे म्हणा. बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत? एवढा विचार करणे इतके कपडे तुमच्याकडे आहेत, याबद्दल आभारी आहे असे म्हणा. एका दिवसात तुम्ही जे विविध प्रकारचे कपडे घालता, ते तयार करण्यासाठी किती लोक गुंतलेले आहेत. सुंदर, सुंदर कपड्यांसाठी याचा विचार करून आभारी आहे असे म्हणा. कदाचित तुम्ही एका दिवसात जे कपडे घालता, ते या ग्रहावरील अनेक देशांमधून आले असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या प्रत्येकाचा मी आभारी आहे असे म्हणा. तुमच्याकडे चप्पल, बूट काही आहे का? किती तुम्ही नशीबवान आहात. त्यांच्याशिवायच्याच आयुष्याची जरा कल्पना करून बघा. बिना चपलेचं राहू शकू का? उन्हामध्ये ज्या लोकांकडे चप्पल नाहीये त्यांचा विचार करतो का आपण? किंवा त्यांचा विचार करून बघा. आपल्याकडे सगळं आहे. म्हणून चप्पल किंवा बुटांना आभारी आहे असे म्हणा. नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो. एक नवा प्रयत्न, एक नवी सुरुवात. या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहते आहे असे वाटतंय ना? असं कोण म्हणतंय? जे.बी. प्रिस्टले लेखक आणि नाटककार आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. हे सुद्धा लेखिकेने आपल्याला आपल्यासाठी या पुस्तकामध्ये टाकलेलं आहे. त्यासाठी लेखिकेचे रॉन्डा बर्नचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. तयार होईपर्यंत तुम्ही स्वतः तयार होईपर्यंत ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केलात आणि त्याचा वापर केलात, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनातल्या प्रत्येक
मनातल्या मनात आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारा. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंघोळ करत नसाल तरी काही हरकत नाही. तुमच्या सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल, तर त्यासाठी देखील ही जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि त्याचा विचार तुम्ही या गोष्टींसाठीही करू शकता. म्हणजे लेखिकेला असं सांगायचंय, की काही लोकांना उठल्यानंतर काही लिहायची सवय असते. फ्रेश होऊन म्हणजे फक्त लॅट्रिनला वगैरे जाऊन येऊन अ, व्यायाम करायची सवय असते. वॉकिंगला जाण्याची सवय असते. मग त्या गोष्टींसाठी आपण सुद्धा धन्यवाद द्यायचे आहेत आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. समजा तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल, तर नाश्त्यासाठी ज्याला तुम्ही स्पर्श कराल आणि त्याचा उपयोग कराल, त्याबद्दल तुम्ही आभारी आहे असे म्हणा. तुमच्या सकाळचा चहा, कॉफी, फळांचा रस किंवा नाश्त्यासाठी आभार माना. जो काही तुम्हाला मिळालाय, तुम्ही बनवलाय, दुसरा कोणी तुमच्यासाठी बनवून दिलाय, त्यासाठी मनापासून आभार माना आणि धन्यवाद द्या. त्यांच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात जेवढी आनंदी जस्ट सेकंद सुरुवात एवढी आनंदी झाली आणि दिवसभरासाठीची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला मिळाली. नाश्त्यासाठी वापरण्यात आलेला रेफ्रिजरेटर, गॅस, ओव्हन, टोस्टर, कॉफी तयार करण्याचे भांडे, चहाची किटली, चहा पावडर, साखर, चमचा, स्पून, गाळणी या सगळ्यांसाठी मनापासून आभारी आहे असे शब्द व्यक्त करा. सर्व साधनांबाबत मी अनम्यूट काढलं. सॉरी.
सॉरी, अनम्यूट काढलंच नाही मी आणि पुन्हा एकदा मी शेवटचं पेज बोलते. ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केलात आणि त्यांचा वापर केलात, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनातल्या मनात आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. उठल्या-उठल्या तुम्ही अंघोळ करत नसाल, तरी काही हरकत नाही. म्हणजेच काही लोकं चालायला जातात, वॉकिंगला जातात, व्यायाम करायला जातात. कुणाला लिहायची सवय असते, कुणाला वाचायची सवय असते, कुणाला अभ्यास करायची सवय असते. त्यामुळे अ, त्यामुळे त्या गोष्टींसाठी धन्यवाद आहे असे जादूचे शब्द उच्चारायचे आहेत. तुम्ही ज्या गोष्टींना स्पर्श करता, अंघोळीच्या ठिकाणी, बाथरूममध्ये ब्रश झाला, टॉवेल झाला, पेस्ट झाली, साबण झाला, फेस वॉश झाला, त्यानंतर कपडे झाले, त्या सगळ्यांसाठी मनापासून आभार माना. त्यांना पण आपण सकाळी नाश्त्याच्या वेळेस चहा, नाश्ता, कॉफी, फळांचा रस किंवा इतर गोष्टी आपल्याला मिळतात त्यासाठी आभार मानायचा आहे. ज्यांच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात आनंदी झाली. दिवसभराची ऊर्जा तुम्हालाही एकदम एनर्जेटिक मिळाली. नाश्त्यासाठी ज्या वस्तू वापरल्या गेल्या, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? धन्यवाद द्यायचा आहे, धन्यवाद बोलायचा आहे. आभारी आहे व्यक्त करायचा आहे. कॉफी तयार करण्याचे भांडे, चहाची किटली, दूध, दुधाचे भांडे, रेफ्रिजरेटर, गॅस, ओव्हन, इलेक्ट्रिसिटी, चमचा, शुगर, त्याचबरोबर चहा पावडर, अ, गवती चहा, अद्रक या सर्वांसाठी आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे. आपला चहाचा मग त्यासाठी धन्यवाद द्यायचे. कारण एकदम चुटके घेऊन आपण त्या कपमधून चहा पितो, कॉफी पितो, त्यासाठी धन्यवाद द्यायचे. मायक्रो ओव्हनला धन्यवाद द्यायचे, टोस्टरला धन्यवाद द्यायचे. कारण आपण त्याच्यावर टोस्ट किती गरम आणि कडक मऊ करून अ, एकदम आनंदाने खातो, त्यासाठी टोस्टरला मनापासून धन्यवाद द्यायचे. प्रत्येक दिवशी न चुकता मी जेव्हा पहिल्यांदा पहिलं पाऊल जमिनीवर टाकते, तेव्हा आभारी मानते. आणि दुसरं पाऊल जेव्हा टाकते, त्यावेळेस दोन्ही पाय मी पहिल्यांदा टेकवले आहेत, असं म्हणून मी धरती मातेचे धन्यवाद देते. धन्यवाद दर्शन घेऊन धन्यवाद देते, आभारी आहे असे म्हणते आणि नंतर स्नानगृहाकडे जाताना प्रत्येक पावलागणिक मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारते. त्याचबरोबर माझ्या कृतज्ञतेनं आपलं काम चोख केलंय आणि एका जादूमय दिवसाची हमी दिली आहे, असं मी बोलते. जसं माझा दिवस जातो तसं मला मला आपल्या जवळ जादूमय शक्ती आहे असे वाटू लागतं. कारण दिवसात कारण दिवसात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडू लागतात आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते, तेव्हा मला आणखी कृतज्ञता वाटते. त्यामुळे जादूचा प्रवास वेगाने वाढू लागतो. हा प्रवास वाढल्यानं आणखी चांगल्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडत आहेत. तुम्हाला असे काही दिवस आठवतायत का? ज्या दिवशी तुमच्याबद्दल सगळ्या गोष्टी योग्यच घडत आहेत? हो, खूप वेळा घडलंय. अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या जादूची कृती केल्यानं, आचरण केल्यानं घडतात. पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं. कधी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? चालता, बोलता, फिरताना, वॉशरूमला जाताना, फिरायला जाताना, वॉकिंगला जाताना, व्यायाम करताना, ऑफिसला जाताना, स्वयंपाक बनवताना, फ्रिजकडे जाताना, किचनवर येताना, बाहेर जाताना, अंगणात पाणी मारताना, सगळीकडे जाताना काय म्हणायचंय? पावलांना आपल्याला जादुई धन्यवाद द्यायचा आहे आणि प्रत्येक अशा गोष्टीला धन्यवाद देऊन आपण आपली जादुई सुरुवात करायची आहे. तर आपण पाहूया आपली जादूची कृती. कृती क्रमांक 11. नव्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून जागे होता, तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामा-निमा करून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला, तिचा वापर केलात, त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे जादूचे शब्द उच्चारा. तुमच्या वरदानांची गणती करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. त्यात तुम्हाला कृतज्ञता का वाटते, ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे 3 वेळा बोला आणि त्या वरदानाबद्दल तुम्हाला जेवढी शक्य हो, तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा.
अशा प्रकारे हा आपला जादूची सकाळ खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे आणि आपण त्याचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. थँक यू सो मच. तुम्हा सर्वांचे, की आजचा आणखी एक दिवस आपण सर्वांनी ही जादूची सकाळ खूप छान पद्धतीने अनुभवली आणि तिचा अभ्यासही आपण खूप छान पद्धतीने केलेला आहे. मीही रोज करते. माझ्याही लाईफमध्ये चेंजेस होत आहेत, घडत आहेत. नवीन-नवीन जॅकपॉट येत आहेत. नवीन-नवीन संधी माझ्या लाईफमध्ये उपलब्ध होत आहेत. तर तुम्ही सर्वांनीही हा जादूचा धडा ऐका, वाचा, बोला. शक्य झालं तर लिहून काढा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तर खूप-खूप धन्यवाद ह्या Zoom मीटिंगला. खूप-खूप धन्यवाद लॅपटॉपला. कारण ह्यांच्यामुळेच आपलं हे रेकॉर्डिंग खूप छान पद्धतीने झालेलं आहे. खूप-खूप धन्यवाद इंटरनेटला. खूप-खूप धन्यवाद एअरटेलच्या सिम कार्डला. खूप-खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना. YouTubeला खूप-खूप धन्यवाद. Facebookला खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप भरभरून प्रेम देण्यासाठी. खूप-खूप धन्यवाद. थँक यू. शुक्रिया, शुक्राना, मेहरबानी. लव्ह यू लॉट. I love you, like you, respect you. I love you, like you, respect you. Thank you, thank you, thank you.